नमस्कार, मी ॲडव्होकेट अमोलराजे बांदल पाटील आणि आपण पाहता सह्याद्री दर्पण. खरं तर उद्याचा मंगळवार अर्थात 20 तारीख आणि परवा बुधवार 21 तारीख शेवटचे 2 दिवस उरलेले आहेत उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी. आणि माझी आपल्याकडे अशी माहिती आहे की शिवसेना आणि राष्ट्रवादी हे दोन्ही प्रमुख पक्ष उद्या मोठं शक्ती प्रदर्शन करत आपल्या सगळ्याच उमेदवारांचं अर्ज दाखल करणार आहे. राष्ट्रवादीसोबत परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ठाकरे गट आहे, शेतकरी कामगार पक्ष आहे, भारतीय काँग्रेस पक्ष, हाताचा पंजा, हे सगळे, आणि इकडे शिवसेना भाजप उद्याच आपला सगळ्या उमेदवारांचा अर्ज दाखल करणार आहे. सावरोळी माफ करा आचकरगाव जिल्हा परिषद या गटातून जिल्हा परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सुरुवातीला ज्यांची उमेदवारी जाहीर झाली होती त्या अंकित साखरे यांच्या पत्नी श्रद्धाताई अंकित साखरे ह्या आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आहेत अशी माहिती अंकित साखरे आणि यांनी दिलेली आहे. मोठं शक्ती प्रदर्शन अंकित साखरे यांच्या माध्यमातून उद्या करण्यात येणार आहे, मोठा. त्याचसोबत खानावा पंचायत समितीसाठी भूषण पाटील हे लढणार आहेत, स्वतः लढणार आहेत. त्यांचं देखील मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे. अगदीच ह्याच पॅनल पुढे सासगाव पंचायत समितीसाठी अजित देशमुख यांच्या पत्नी देवयानीताई देशमुख यांचं देखील मोठं शक्ती प्रदर्शन असणार आहे. देवयानीताई, श्रद्धाताई साखरे आणि भूषण पाटील तगडं राष्ट्रवादीकडून आचकरगाव जिल्हा परिषद प्रतिष्ठेची करण्यात आलेली आहे. त्याच्यामुळे तगडं असं शक्ती प्रदर्शन उद्या खानापूरला आपल्याला बघायला मिळेल. आपला उमेदवारी अर्ज हे 3 उमेदवार दाखल करणार आहेत. त्याच धर्तीवर आचकरगाव जिल्हा परिषदमधून शिवसेनेसाठी नरेश पाटील यांच्या घरातील रेश्माताई राजेश पाटील यांचा देखील उमेदवारी अर्ज उद्या दाखल होतोय. अगदी सासगाव पंचायत समितीसाठी जे लक्ष्मण एरम आहेत त्यांच्या घरातील एक सुनबाई आहेत, त्यांचा देखील उद्या अर्ज दाखल होतोय. आता हे नाव नवीन आलंय, आजच आलंय ते नाव, परंतु ठीक आहे. एरमबुवा ज्या आहेत, सगळ्यांना एरमबुवा परिचित आहेत, त्यांच्या घरातील उमेदवार आता असणार आहेत सासगाव पंचायत समितीसाठी. ठीक आहे, उमेदवार शिवसेनेला मिळालेला आहे, असू द्या, त्यांना शुभेच्छा देऊया. त्या देखील आपला उमेदवारी अर्ज उद्या दाखल करतात. आणि जे भाई शिंदे आहेत खानावा पंचायत समितीसाठी शिवसेना या गणातून, तर भाई शिंदे यांचं देखील तगडं प्रदर्शन, शक्ती प्रदर्शन उद्या आपल्याला खानापूरला बघायला मिळेल. अगदी पलीकडं जर आपण बघितलं तर सावरोळी जिल्हा परिषदेसाठी जे शिवसेनेचं, ज्यांना शिवसेनेकडून सर्वात सुरुवातीलाच उमेदवारी मिळाली आणि मोठा पक्षप्रवेश झाला, ते ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड यांचं देखील मोठं असं शक्ती प्रदर्शन उद्या सगळ्यांना बघायला मिळेल. ज्ञानेश्वर गायकवाड यांची जय्यत तयारी आहे. जे त्यांचे बंधू राजू गायकवाड ह्या सगळ्या तयारीची देखरेख किंवा तयारीला लागलेल्या आहेत. आणि ज्ञानेश्वर गायकवाड हा तगडा चेहरा आहे आणि शिवसेना आमदारांचा जवळचा चेहरा आता तो मानला जातोय. आणि ज्ञानेश्वर गायकवाड यांच्यासोबत असणारे सगळेच उद्या आपल्याला बघायला मिळतील. गायकवाड परिवार शिवसेनाचा सावरोळी जिल्हा परिषद मतदारसंघातून एक मोठं व्यक्तिमत्व आहे आणि त्यांचा असा तो सगळा शक्ती प्रदर्शन उद्या आपल्याला खानापूरला बघायला मिळेल. ज्ञानेश्वर गायकवाड यांना देखील आपण शुभेच्छा देऊया. त्यांच्यासोबत शिवसेनेचे तालुका प्रमुख संदेश पाटील आहेत, यांच्या पत्नी ज्या आहेत त्या देखील उद्या उमेदवारी अर्ज सावरोळी पंचायत समिती या गणातून भरणार आहेत. त्यांचा देखील एक मोठा ताफा उद्या आपल्याला खानापूरकडे येताना रस्त्यावर सगळ्यांना बघायला मिळेल. अन्य राष्ट्रवादीचे उमेदवार देखील आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. अगदी पलीकडं वासांबेसाठी बघायला गेलं तर संदीप मुंडे, उमाताई मुंडे ह्या मागच्या वेळी जिल्हा परिषद सदस्य होत्या, त्यांचे पती संदीप मुंडे, हे मोठं नाव आहे. आणि परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून ते राष्ट्रवादी काँग्रेस, ठाकरे गट आणि भारतीय काँग्रेस, शेतकरी कामगार पक्ष अशी वासांबेमध्ये युती आघाडी आहे. आणि त्यांचा उमेदवार संदीप मुंडे, त्यांच्या दोन्ही पंचायत समितीसाठी जे काही उमेदवार आहेत ते देखील, म्हणजे संदीप मुंडे मोठा चेहरा आहे, त्यांचं देखील उद्याच्या दिवशी आपल्याला तगडं प्रदर्शन बघायला मिळेल. चौक जिल्हा परिषद जे आहे ते आदिवासी याच्यासाठी राखीव आहे. त्या ठिकाणी भारतीय जनता पक्ष जो आहे, सुधीर ठोंबरे, मोतीराम ठोंबरे, प्रवीण मोरे आणि संपूर्ण भाजपची टीम यांचं उद्या मोठा असा शक्ती प्रदर्शन आपल्याला बघायला मिळेल. चौक हा एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला होता, तो आता भाजपचा बालेकिल्ला जवळजवळ झालेला आहे. आणि सुधीर ठोंबरे म्हणतील तसं, सुधीर ठोंबरे म्हणतील तसं
आणि मोतीराम ठोंबरे, सुधीर ठोंबरे, ती सगळे कायमस्वरूपी रस्त्यावर काम करणारी मंडळी आहेत. तर त्यांचा देखील उद्या शक्ती प्रदर्शन ठोंबरे बंधूंचा आणि सगळ्यांचा सगळ्या आदिवासी त्या सगळ्या उमेदवारी आहेत त्यांचं बघायला मिळेल. राष्ट्रवादीकडून प्रामुख्याने श्रद्धाताई यांचा शक्ती प्रदर्शन याच्याकडे सगळ्यांच्या नजर लागल्या आहेत. सावळी जिल्हा परिषद मधून जी हॉट सीट आहे ती ज्ञानेश्वर गायकवाड यांची शिवसेनेकडून शक्ती प्रदर्शन उद्या आपल्याला बघायला मिळेल. सुधीर ठोंबरे यांच्याकडून चौकमधून बघायला मिळेल आणि संदीप पुंडे यांच्याकडून वासंबे या मतदारसंघातून आपल्याला बघायला मिळेल. इतर देखील सगळे उमेदवार आहेत, परंतु हे प्रमुख उमेदवार आहेत, यांच्यावर सगळ्यांच्या नजरा आहेत आणि यांना मोठं मार्जिन आहे अशी मोठी चर्चा आहे, म्हणून मी प्रमुख नावं घेतली. अशी सगळी उद्या हे सगळे उद्या उमेदवार आपल्याला दाखल करणार आहेत. भारतीय जनता पार्टी जो आहे तो देखील आता नक्की कोणासोबत जाणार आहे. आतापर्यंत शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांची युती होईल अशी शक्यता म्हणण्यापेक्षा ती होईल असं आत्तापर्यंत मी बोलतोय, या क्षणापर्यंत सांगण्यात येते. मला वाटतं रात्रीपर्यंत किंवा मग उद्यापर्यंत किंवा रात्रीपर्यंत ती जाहीर होईल. आणि भारतीय जनता पार्टी ही देखील आपल्या आतकरगाव असेल, सावळी असेल या ठिकाणी आपले उमेदवार जाहीर ते करणार आहेत आणि उमेदवारी अर्ज दाखल देखील करणार आहेत. शेतकरी कामगार पक्षाकडून नेमका कोणाकडून उमेदवारी अर्ज दाखल होतोय ते उद्याच बघायला मिळेल. परंतु गेले काही दिवस तो सस्पेन्स होता, कोण उमेदवार अर्ज दाखल करणार. तर मी प्रामुख्याने नावं जी सांगितली आहेत, तर आतकरगावमधून पुन्हा एकदा सांगतो की आतकरगावमधून श्रद्धाताई अंकित साखरे हे प्रमुख नाव आहे. सावळीमधून ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड शिवसेनेच्या चिन्हावर हे निवडणूक लढत आहेत. वासंब्यामधून संदीप मुंडे हे एक प्रमुख दावेदार आहेत आणि चौकमधून भाजपच्या तिकिटावर ज्या आदिवासी आहे उमेदवार त्या आपल्या उमेदवार अर्ज दाखल करणार आहेत. अशा मोठ्या लढती होणार आहेत. परंतु उद्याचा ह्या सगळ्यांना उमेदवार अर्ज दाखल करतात आणि ते शक्ती प्रदर्शन खालापूरला उद्या आपल्याला बघायला मिळेल. उद्या खालापूरला प्रचंड असा माहोल असणार आहे, गर्दी असणार आहे आणि 11 ते 3 अशी दुपारची 2:30 का 3 पर्यंत वेळ आहे. त्याच्यामुळे खालापूरला हा सगळा माहोल उद्या सगळ्या पक्षांचा असणार आहे. अशा सगळ्या लढती आहेत. आगामी काळात आपण विस्तृतपणे त्याच्यावर नक्कीच बोलणार आहोत. परंतु आता जवळ चित्र क्लिअर झालेलं आहे की आपण जे म्हटलं होतं की उमेदवारी तर सगळ्या पक्षांच्या आता जवळजवळ उमेदवाऱ्या झालेल्या आहेत. परंतु उद्याच्या अर्ज दाखल होऊ द्या, मग आपण कोणाकोणाला उमेदवारी मिळालेली आहे आणि छाननीनंतर कोण कोण राहणार आहे याच्यावर आपण प्रामुख्याने बोलूया. पुन्हा एकदा या सगळ्यांना शुभेच्छा देऊया आणि उद्याच्या काळात उद्या हे सगळे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी खालापूरला येत आहेत. तुम्हाला शक्य असल्यास यांच्यासोबत तुम्ही समर्थक असाल, पक्षाचे कार्यकर्ते असाल, मित्र असाल तर या. अन्यथा बाहेरून बघायची तुम्हाला इच्छा असेल, मतदार असाल तर घरी बसून कामावर बसून आपलं कामधंदे करून बघा. पण चित्र सगळं उद्या सगळ्या वृत्तवाहिनीवर बघायला मिळेल. तुम्हाला थांबूया. शुभेच्छा सगळ्यांना.